अकोला जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने वाढत असून खांबोरा पाठोपाठ आता अकोला शहरातही हत्येची थरारक घटना उघडकीस आली आहे। सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील रतनलाल प्लॉट चौकाजवळ रविवारी रात्री सुमारे 11 वाजता 22 वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला। या दरम्यान आंबेडकर नगर येथे राहणारा मुन्ना श्रीराम जाधव असे मृत युवकाचे नाव आहे। हल्ल्यात मुन्नाच्या पोटावर गंभीर वार झाले असून डोक्यालाही दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळला। घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले। माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, सिव्हिल लाईन पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले। उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून हत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। अकोला येथून शंतनू राऊत यांची रिपोर्ट। आज रोजी साधारण 10 ते 10:30च्या दरम्यान पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन या ठिकाणी फोन आला की अझर हुसेन शाळेच्या जवळ आंबेडकर नगर या ठिकाणी एका व्यक्तीचा खून झालेला आहे, की त्या व्यक्तीवर वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनची टीम पोहोचली। त्या ठिकाणी एक जखमी जो व्यक्ती होता मुन्ना श्रीराम जाधव याला आमच्या टीमनी ताबडतोब मेन हॉस्पिटलला पाठवलं GMCला उपचारासाठी। त्या दरम्यान उपचार दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याची आम्हाला तिथून माहिती मिळाली आणि आमच्या सर्व टीम, पोलीस स्टेशनची टीम, LCBची टीम आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांचा पाठलाग केला। त्यापैकी 2 आरोपींना, ज्यापैकी एक अनिकेत उर्फ रोहन संतोष दामोदर आणि सागर उर्फ ऋषभ कृष्ण पल्लीवार यांना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून एक जो आरोपी आहे अंशू शिरसाट याचा शोध घेण्यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहे। नेमकं कारण अद्याप अजून इंट्रोगेशन सुरू आहे। एक्झॅक्ट कारण आता जो एक अंशू शिरसाट आहे त्याचा रोल काय आहे तो निष्पन्न झाल्यानंतर मुख्य कारण जे काय असेल ते समोर येईल। आल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल। आता याच्यामध्ये प्रथमदर्शनी जे आहे की 3 आरोपी होते, आमचे इंट्रोगेशन सुरू आहे। त्याच्यामध्ये 3घांची नावं समोर आलेली होती। त्यापैकी 2घांना अटक करण्यात आली आहे आणि जो एक अंशू म्हणून आहे त्याचा शोध घेण्यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत। तो मिळाल्यानंतर पुढच्या तपासामध्ये बाकी गोष्टी निष्पन्न करू। त्याच्यामध्ये एक चाकू, धारदार शस्त्र असं ते सांगतायत। ते मुख्य आरोपी आता जो अंशू आहे ते त्याच्याकडून येण्याची दाट शक्यता आहे।